नमस्कार सर्वांना। येत्या बुधवारी म्हणजेच 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे। या दिवशी पितृपक्षाची सांगता होत असते। तर यामध्ये सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, काही उपाय आपल्याला बघायचे आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, सर्वप्रथम आपण अमावस्येची वेळ जाणून घेऊया। तर अमावस्येची वेळ ही 1 ऑक्टोबरला रात्री 9:38 अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि 2 ऑक्टोबरला बुधवार आहे। या दिवशी अमावस्या समाप्ती ही रात्री 12:18 होणार आहे। तर थोडक्यात काय, तर 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या असणार आहे। तर 2 ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हे कंकणाकृती सूर्यग्रहण पॅटेनेलिया, पश्चिम मेक्सिकोचा काही भाग, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका या भागामध्ये दिसणार आहे। तर आपल्याकडे कुठलाही सूर्यग्रहणाचा प्रभाव नसणार आहे। त्यामुळे गर्भवती महिलांनी ताणतणाव घेण्याची गरज नाही। कुठलेही नियम आपल्याला या दिवशी पाळायचे नाही। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचे आहे आणि काही उपाय करायचे आहे। राहू काळ सोडून तुम्ही हे उपाय करू शकता। तर ह्या दिवशी पितरांच्या नावाने आपल्याला दर्पण करायचे आहे। हे दर्पण कसे करायचे आहे ते सांगते। आपल्या घरातील जी तुळस आहे तेथे आपल्याला दर्पण हे करायचे आहे। तुमच्या पितरांचे स्मरण करून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे। तांब्याचाच तांब्या लागणार आहे, दुसरा कुठल्याही धातूचा तांब्या चालणार नाही। आणि ज्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घेतलं आहे त्यात थोडे काळे तीळ टाकायचे आहे, एक फूल टाकायचं आहे। जर काळे तीळ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर थोडासा गूळ टाका किंवा कच्चे दूध टाकले तरी सुद्धा चालेल। तुमच्या हाताच्या ओंजळीमध्ये थोडे पाणी घेऊन 5 वेळा किंवा 7 वेळा पितरांचे स्मरण करून तुळशीला ते अर्पण करायचे आहे। जर असे दर्पण केले तर काय होईल, पितृपक्षामध्ये पितरांच्या विधी करण्यास काही चूक झाली असेल किंवा तुमचे पितर तुमच्यावर नाराज असतील, काहींना पितृदोष सांगितलेला असतो, त्या सर्वांसाठी हा खूप छान साधा आणि सोपा उपाय आहे। तर घरातील कोणत्याही एका महिलेने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। सुवासिनीने किंवा विधवा ज्या महिला आहेत त्या सुद्धा हा उपाय करू शकता। फक्त कुमारिकेने हा उपाय करायचा नाही। जर पितृपक्षात श्राद्ध करणं जमलं नसेल किंवा काहीच करणं जमलं नसेल, दान करणे जमले नसेल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दान धर्मासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो। या दिवशी गहू, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, पीठ, मीठ, हिरवी मिरची व दक्षिणा ब्राह्मणाला किंवा गोरगरिबांना तुम्ही देऊ शकतात। ज्यांना खरंच अन्न पाण्याची गरज आहे अशांना हा शिदा दिला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ पाणी ठेवायचं आहे, तिथे एक दिवा लावायचा आहे। पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा, त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा। जे शुभ कार्य भविष्यात करणार आहात तेव्हा कोणतेही त्रास होणार नाही, यासाठी 5 नारळांची माळ बनवायची आहे आणि ती वाहत्या पाण्यात तुम्ही सोडायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिवस साजरी करायचा आहे। त्यानंतर संध्याकाळी महिलांनी थोडे तांदूळ घ्यायचे आहे, अखंड असले तरी सुद्धा चालेल किंवा नसले तरी सुद्धा चालेल। तर ते वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे, त्यावर 2 लवंगा, एखादी वडी कापराची ठेवायची आहे आणि हा कापूर तुम्हाला पेटवायचा आहे। तर हा कापूर कुठे किंवा ही वाटी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, तर हे तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ठेवून जाळायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जळालेले तांदूळ कचऱ्यात टाकायचे आहे आणि जे चांगले तांदूळ असतील ते पशुपक्ष्यांना दिले तरी सुद्धा चालतील। तर अतिशय असा साधा आणि सोपा उपाय आहे। तर नक्कीच करून बघा, आपले पितर आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील। तर आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।